नमस्कार. प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा. आता पावसाळा सुरू झाला आहे, म्हणजे मुंबईत तरी आत्ताच झाला आहे सुरू. छान वाटतंय. आत्ता कुठे जरा गार वाटायला लागले आणि आत्ता चहा घेऊसा वाटतो. पावसाळ्यात रिमझिम पाऊस पडतोय, मस्त चहा, भजी, वडा हे सगळं छान वाटतं आता पावसाळ्यात खायला. तुम्हाला सांगते, जेव्हा आमच्याकडे स्कूटर होती 18-19 वर्षापूर्वीची स्कूटर होती. आम्ही स्कूटरवर जायचो आणि मग मालाडला राहतो ना, तर तिकडून कुठे जायचं असेल तर येताना आम्हाला आरे कॉलनीतून यायचो आम्ही. मस्त हिरवळ, आणि जर पावसाळा असेल तर रिमझिम पाऊस असेल तर मस्त वाटायचं यायला. आणि मी तर पावसाची वाटच बघायची, बाबा ये म्हणून. आणि पाऊस आला तो ऐकायचा पण विचारा. पाऊस आला की असं भिजायला. पण हे काय लगेच आडोसा शोधायचे आणि थांबायचो आम्ही. मग आता तिथेच त्या आरे कॉलनीच्याच रस्त्याला छान वडे मिळायचे. आता मिळतात की नाही, कारण बरेच दिवस झाले मी काय त्या रस्त्याला नाही गेली. त्यामुळे तिथे वडे मिळायचे. आम्ही केव्हाही जायचो, तिथे थांबायचो, वडा घ्या. घरी मुलं असतील तर त्यांना घ्यायचो, आम्ही खायचो. पण पावसात तो वडा आणि तिथे चहाचा टपरीवाला होता. तो चहा घ्यायला इतकं बरं वाटायचं ना. पावसात तर ना मला स्कूटरवर असं वाटायचं ना की पाऊस पडतोय ना, 2 हात लांब करावे छान आणि मस्त मान वर करावी आणि पावसाचा आनंद घ्यावा. पण काय कराल, स्कूटरच्या आरशात सगळं दिसतंय, लगेच स्कूटर थांबेल म्हणून काय ते करता नाही आलं. पण पावसात भिजण्याची प्रचंड आवड होती. सगळ्यांना असते बघा. आपल्या मिस्टरांनी नाही चालू, त्या मुलांच्या टू व्हीलर आहेत, सगळ्यांच्या आहेत. कधी असं बसायचं आणि पावसात तुम्ही जाऊन बघा. मस्त पाऊस पडतोय, कुठेतरी थांबवा गाडी, कुठेतरी चहा घ्या. अगदी काही नाही तर ते म्हस्का पाव मिळतो, तो जरी चहाबरोबर खाल्ला मस्त वाटेल. छान वाटतं अगदी. मला तरी खूप आवडतं. मला ते काही करता आलं नाही, कारण यांना भिजल्याचा त्रास होतो. त्यामुळे ते स्वतःही भिजत नाही आणि कोणाला भिजूही देत नाही. त्यामुळे तो आनंद मला घेता येत नाही. तरी मी घेतला थोडासा, म्हणजे तो आत्ता गावाला कसं सासू सासरे असायचे, त्यामुळे पावसात भिजणं आणि सासरवाशीण म्हटलं तो प्रश्नच येत नाही. पण आता ह्या नागपंचमीला आई बाबा गेल्यानंतर नागपंचमीला आम्ही जायला लागलो. नागपंचमीला गेली की तिकडे पावसाचंच टाईम. मग आंघोळीच्या आधी विचार करायचे, आत्ता पाऊस येऊ दे, आत्ता पाऊस येऊ दे. पण 1-2 वेळा खरंच असं झालं की पाऊस आला आणि मागच्या दारी कोणी नसतं. मी अक्षरशः मनसोक्त त्या पावसात भिजले आणि नंतर येऊन आंघोळ केली. पण काय आहे, मजा घेतली. आवडतंय ना, तर ते कसं तरी साध्य करायचं. तर आता चहाचीच आठवण झाली तर मी तुम्हाला गोरा आणि काळा चहा करून दाखवणार आहे, पौष्टिक. त्याची मजा घ्या. नमस्कार. हे गावाला भिजले, पाऊस पडलेला तेव्हाचा फोटो आहे. आणि आता आपण आपला काळा गोरा चहा बनवायचा आहे, आयुर्वेदिक, पौष्टिक. आता बघा, काळी मिरी आहे. काळी मिरी आपल्या ब्रेनसाठी चांगली असते ती. आणि बाकी सर्दी खोकल्याला वगैरे तर असतेच काळी मिरी. नंतर घेतला अद्रक खोकल्यासाठी. आणि नंतर घेतली लवंग तोंडाची दुर्गंधी किंवा दम्यासाठी. दुसरा आहे हे आपला गवती चहा. गवती चहा किडनीसाठी चांगला, म्हणजे लघवी साफ होते. ही आपली तुळशीची पानं, ती 4 आहेत. अंगात कडकी वगैरे असेल तर त्यासाठी तुळशीच्या पानांचा रस खूपच छान. हा वेलची मी मुद्दाम तोडून ठेवली, अर्धीच घ्यायची, अख्खी घ्यायची गरज नाही, ती पोटासाठी चांगली. आणि दालचिनी हार्टसाठी चांगली आहे, रक्त पातळ करते, छान. गूळ तर सांगायलाच नको, शक्तिवर्धक. असे हे आपले सगळे साहित्य आहे. आता आपण पहिल्यांदा 4 काळी मिरी घ्यायच्या आणि अद्रक हे कुटून घेऊया. त्याच्यात ते अर्धी वेलची हे आपण कुटून घेऊया. आता मी यातनं दालचीन आणि लवंग नाही घेणार आहे, कारण काल मी चहा केला होता त्यात मी
लवंग घेतला होता आणि आधी चहा केला होता त्यात मी दालचिनी. प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळी सगळं टाकणं नाही, कारण ह्या सगळ्या गरम वस्तू आहेत. आता गॅस लावून त्याच्यात 1.5 कप पाणी टाकायचं. पाणी टाकलं. आता हे आपण कुटलेलं अद्रक, वेलची, काळी मिरी ती घालायची. पानं आहेत तुळशीची, ती जरा तोडून थोडी बारीक बारीक ती घालायची. आणि आपला गवती चहा घालायचा आणि ह्या सगळ्यांना छान उकळून द्यायचं. हे चांगले उकळले की मग नंतर त्याच्यामध्ये आपण गूळ घालायचं. आधी ह्यांना हे उकळून द्यायचं. उकळलं चांगलं, गूळ घालून उकळलं. आता गूळ पण घातला मी. गूळ घालून उकळलं. आपला काळा चहा तयार आहे. खरंच कधी थकलेले असाल तुम्ही तर तुम्ही करून बघा. 1 कप घेऊन बघा, खूप छान वाटतं. तब्येतीला अगदी मस्त वाटतं. हा झाला आपला काळा चहा. आता त्यात फक्त चहा पावडर जास्त घालायची. सगळी प्रोसेस तीच. हा काळा चहा प्रोसेस तेच करायचं आपलं. आता मी दालचीन घेतली, फक्त काळी मिरीच्या जागी दालचीन घेतली. दालचीन, अद्रक, गूळ ठेवलेला आहे. आपलं पातीचा चहा ठेवलेला आहे तिथे. आता गॅस लावला, पाणी घातलं, सगळं कुटून टाकायचं त्याच्यामध्ये जेवढं काय आहे ते. गूळ घातल्यानंतर उकळ आली की अर्धा कप दूध घालायचं. हे सगळं जिन्नस आधी उकळून द्यायचं. हे उकळलं, गूळ घालायचं आहे. थोडं पाणी कमी आहे ते घालते. पण ह्या वस्तू सगळं उकळलं पण पाहिजे चांगलं, त्याचा अर्क आला पाहिजे चहामध्ये ना. आता गूळ घातला. आता थोडं उकळून द्यायचं आणि नंतर अर्धा कप दूध घालायचं. यात चहा पावडर जास्त घालायची. त्यात आपण अगदी चिमूटभर घातलेली. यात चहा पावडर थोडी जास्त घालायची, म्हणजे जरा घट्टसा चहा होतो. हे बघा, दूध घातलं मी. आता थोडंसं उकळून द्यायचं, कारण गुळाचा चहा आहे ना, अगदी उकळवत खूप राहायचं नाही, थोडं उकळून द्यायचं. म्हणून आधी सगळ्या वस्तू उकळून घ्यायच्या. झाला आपला गोरा चहा पण तयार आहे. हा आपला गोरा चहा कपभर घेऊन बघा, खूप छान वाटतं. हा काळा, हा गोरा चहा. नमस्कार. माझी व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी पुन्हा तुमच्यासमोर नवीन काहीतरी घेऊन येईन. नमस्कार.